महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर। आणि हो, आतापर्यंत जर तुमच्या लाडक्या बहीण योजनेची केवायसी झाली नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं घर बसल्या बसल्या फक्त तुमच्या मोबाईल फोनद्वारे केवायसी करू शकता। आणि हो, तुम्हाला कोणतेही एरर जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे कोणतेही एरर्स तुम्हाला येणार नाही। आणि मी तुम्हाला अशी एक वेळ सांगेल की ज्या वेळेस तुमची केवायसी झटक्यात होऊन जाईल, म्हणजे फक्त 2 ते 5 मिनिटाच्या अंदर तुमची केवायसी होऊन जाईल। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी याच पद्धतीने 3 ते 4 केवायसी कालरात्री केलेल्या आहेत। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओ लाईक आणि हो चॅनलला शेअर करा। आणि जर तुम्हाला कोणती समस्या असेल तर कमेंट मध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता। तर जास्त वेळ न करता चला वळूया आजच्या आपल्या व्हिडिओ। लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची चला जाणून घेऊया। तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल काही या प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे दिसून येईल मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी ई केवायसी पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी येथे क्लिक करू शकता। तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे, जिथे तुम्हाला एरो वगैरे सुद्धा दाखवलेला आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होऊन जातो। आता या पेजवर तुम्हाला दिसत असेल लाभार्थी आधार क्रमांक। इथे जी महिला योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलेला तिचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा तुम्हाला खाली दिसत असेल त्या कॅप्चावर क्लिक करायचा आहे आणि मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल। एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही केवायसी करू शकता। नाही तर तुम्हाला सेतू वगैरे मध्ये जाऊन बघा, ऑफलाईन मध्ये बहुतेक केवायसी सुरू नाहीये, पण सेतू मधून तुम्ही जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल मोबाईल नंबरला तर होऊ शकते तिथे तुम्ही बायोमेट्रिक्स म्हणजे अंगठ्याच्या ठस्यानी आणि डोळ्यांनी जे आहे ना तुमचं केवायसी तुम्ही करू शकणार। तसं तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो तुम्हाला वेबसाईट मध्ये काही या ठिकाणी असा प्रविष्ट करायचा म्हणजे एंटर करायचा आहे आणि खाली सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे। आणि हो, जर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार नाही म्हणजे येत नसेल, याच पेजवर तुम्ही अडकून असाल तर तुम्हाला 10 मिनिटं वेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिसेंड ओटीपी बटन येईल। तुम्हाला रिसेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 100% ओटीपी येऊन जाईल। आणि जर नाही आला तर मोबाईल स्विच ऑफ करून एक वेळा स्विच ऑन करा, कारण कधी कधी नेटवर्कचा सुद्धा इश्यू असू शकतो। ओटीपी एंटर केल्यानंतर सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा असं एक पेज ओपन होईल, पण इथे तुम्हाला तुमचं नाही तर तुमचे पती किंवा वडील, आता बघा खूप साऱ्या महिलांना इथं कन्फ्युजन होतं। जर तुमचं लग्न झालेलं नसेल, तुम्ही अविवाहित आहात आणि तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव आहे, ठीक आहे, आधार कार्डवर जर तुमच्या वडिलांचं नाव आहे तर तुम्हाला वडिलांचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। तुमचं लग्न जरी झाले असेल परंतु तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं नाही आणि आधार कार्डवर वडिलांचंच नाव आहे, तरी तुम्हाला जे आहे तुमच्या वडिलांचाच आधार कार्ड क्रमांक इथे द्यायचा आहे। पण जर तुमचं लग्न झालेलं आहे, तुमच्या नावासमोर तुमच्या पतीचं नाव आहे, वडिलांचं नाव नाही आहे, तर तुम्हाला इथे पतीचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। सरळ आहे, तुमच्या आधार कार्डवर तुमच्या नावानंतर जर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, पतीचं नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे आणि मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा बटनवर क्लिक करायचं आहे। आता खूप साऱ्या जे महिला आहेत ज्या अविवाहित आहे आणि त्यांचे जे वडील आहे खूप आधी म्हणजे 2014च्या आधी वारलेत, म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड वडिलांचं नाहीये, तर त्यांनी कोणाचा आधार कार्ड नंबर टाकावा याबद्दल खूप साऱ्या समस्या आहे। तर मी यावर आहे ना रिसर्च करतोय, जसं मला त्याचं उत्तर भेटून जाईल मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण खूप साऱ्या महिलांना ही समस्या येत आहे, ठीक आहे। काही जणांचे हस्बंड जे आहे आधार कार्ड बनवायच्या आधीच वारून गेलेले आहेत, त्यामुळे मी त्यावर रिसर्च करतोय, जसं मला त्याचं काही आन्सर भेटून जाईल मी त्याबद्दल तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल। जसं तुम्ही इथे ओटीपी पाठवा बटनवर क्लिक करणार, तुमच्या पती किंवा वडिलांच्या मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे त्यावर ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून सबमिट करावर क्लिक करायचा आहे। जसं तुम्ही सबमिट करावर क्लिक करसाल त्यानंतर तुमच्या समोर आता हे शेवटचं पेज ओपन होईल। आता इथे खूप साऱ्या महिलांना जे आहे ना समस्या येत आहे, कन्फ्युजन येत आहे, तर याचं वाला उत्तर जे आता मी तुम्हाला देतो। सगळ्यात आधी तर वडिलाचे स्लॅश पतीचे नाव इथे तुम्हाला काहीच करायचं नाहीये, कारण ते ऑलरेडी फिलअप झालेलं आहे। परंतु जात आणि प्रवर्ग मध्ये तुम्हाला जे आहे ना तुमचे जे कास्ट कशात येते, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, ओबीसी, ओपन, तर तुम्हाला काय करायचं आहे गुगलवर टाकायचं आहे तुमची कास्ट। जर तुमची ओबीसी असेल तर ओबीसी असं लिहा गुगलवर आणि त्याच्यानंतर टाका जात प्रवर्ग, जसं तिथे इथे लिहून दिसत आहे। बस माझी कास्ट जशी एनटी आहे मी एनटी टाकेल आणि जात प्रवर्ग असे सर्च करेल,
तर त्याच्यानंतर तुमचं ते सर्च होईल आणि तुम्हाला तुमचं उत्तर जे भेटून जाईल. मी तुम्हाला इथे स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा मोबाईलची करून दाखवत आहे. काही या पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे. तुमची जे जात प्रवर्ग तुम्हाला इथे मिळून जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला खाली 2 ऑप्शन्स दिलेले आहे. आता याच्यामध्ये पहिलं ऑप्शन्स आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. याचा अर्थ असा आहे का तुमच्या जे परिवारातील आहे कोणतेही सदस्य सरकारी असो की सरकारी संस्थान असो त्यावर रोजगार म्हणजे नोकरी केलेली नाही, म्हणजे केलेली असेल तर तुम्हाला इथे होय म्हणून नाही म्हणून निवडावं लागेल. जर घेत नसेल म्हणजे तुमच्या घरचं कोणी सरकारी नोकरीवर नाही आहे किंवा वेतन सुद्धा घेत नाही आहे तर तुम्हाला इथे होय निवडावं लागेल, कारण शेवटी नाही आहे म्हणून. ठीक आहे, तर इथे तुम्हाला होय निवडावं लागेल. जर सरकारी कर्मचारी नसेल आणि असेल तर नाही निवडावं लागेल. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, ज्या ऑप्शन आहे तिथे लिहिलं आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. इथे तुम्हाला होयवर क्लिक करायचं आहे. आणि हो, एक कुटुंब कसा निवडला जातो तो कुपनावरून म्हणजे तुमचं जे राशन कार्ड राहील त्यावरून निवडला जाईल. एका राशन कार्डवर जर समजून घ्या 4 महिला आणि 4ही महिला योजनेचा लाभ घेत आहे तर आता त्यातील 2 महिलांना योजनेतून वगळण्यात येईल आणि 2च महिलांना लाभ मिळेल. म्हणून इथे सुद्धा तुम्हाला होय असं निवडायचं आहे. त्यानंतर खाली छोटासा एक टिक बॉक्स दिसेल, उपरोक्त क्रमांक 1 या 2 मध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास मी सशक्त कारवाईस पात्र राहील असं वगैरे काहीतरी लिहिलं असेल ते तुम्ही इग्नोर करा. तिथे तुम्ही टिक बॉक्सवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करून द्या. त्यानंतर थोडा वेळ वेट करा आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. काही या पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता. आता खूप साऱ्या महिलांना ज्यांना एरर्स येतात, कधी ओटीपी येत नाही, कधी त्यांचा आधार कार्ड दाखवत नाही, कधी खूप साऱ्या समस्या येतात, तर ते आहे हेवी ट्रॅफिकमुळे. आता हेवी ट्रॅफिकचे सुद्धा खूप महिलांना एरर्स येतात. पण रात्री 12 ते 2च्या दरम्यान तुम्हाला ही प्रोसेस ट्राय करायची आहे, कारण 12 ते 3 जरी ट्राय केलं तरी होऊन जाईल. कारण मी काल 1 ते 3च्या दरम्यान आहे ना 5 ते 6 ज्या केवायसी केलेल्या आहेत आणि त्या सक्सेसफुली झालेल्या आहेत आणि एका झटक्यात झालेल्या आहेत. म्हणून रात्री 12 ते 3च्या दरम्यान या केवायसी ट्राय करा. आणि हो, लवकरच तसं तर आता हे सर्व्हर अपडेट होणार आहे, म्हणजे आता तुम्ही दुपारी सुद्धा जे आहे केवायसी करू शकणार आहे. पण हे अजून झालेलं नाहीये आणि तुम्हाला डिसेंबर पर्यंत जे आहे केवायसी करणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिली तारीख 30 नोव्हेंबर होती, परंतु आता 1 महिना वाढून 30 डिसेंबर करण्यात आलेली आहे. आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. काही माहिती जे तुम्हाला नसेल समजली तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओज बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर भेटूया आपण पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.